बाई बबिता, सगळं सामान घेजो म्हटलं आठवणीनं, नाही तर भुलून जाशील. एका वस्तूसाठी घरी या लागन म्हटलं तेवढ्या दुरून. हो आई, सगळंच घेतलं ना मी. जे मेन आहे, जे आपल्याला पकोडे बनवासाठी सामान लागन ते सगळं सामान ठेवलं मी. हो तेच म्हटलं, माचीस बी घेऊन घेजो, नाही तर माचीस भुलून जाशील. अजून घरी या लागन आपल्याला माचीससाठी. माचीस काय ठेवल्या नाही मी, 2 डब्या ठेवल्या माचीसच्या. अन म्हटलं कढई कोणती घेऊ, मोठीवाली घेऊ का लहानवाली घेऊ? कढई काय लहानच घेणं, जास्त मोठी घेऊन काय करतं, अजून आपल्यालाच ओझं होईन. जे आपल्याजवळ आहे ना लहानवाले तेच घे. आणि कटोरं घेऊन घे, कढई घेऊन घे. कढईवर झाकाले ताट पाहिजे, भजे काढासाठी झारा पाहिजे. अजून आपल्याला नाश्ता करायला प्लेटा पाहिजे. तर सगळं सामान आठवणीनं ठेवून दे. पकोडे खाले बी प्लेट घ्या लागेल काय, ते तर आपण पेपरावरही खाऊ शकतो. पेपरावर चांगलं वाटन काय, आता आहे ना घरी भांडे, प्लेटा घेऊन घे. बरं ठीक आहे, घेऊन घेतो. अन लवकर कामं करजो, लवकर जायचं आहे आपल्याला. 11 वाजता निघून जाऊ इथून. आई माये कामं तर सगळेच झाले, स्वयंपाकी झाला, जेवणही झालं. आता फक्त कपडे राहिले पिळपाट करून वाहू टाकायचे. तर कपडे धुवून वाहू टाकून दे तुम्ही. ठीक आहे ना, कपडे पिळपाट करून वाहू टाक. अन म्हटलं या मसाल्याचा डब्बा उघडा ठेवला, त्या लेकरं गिकरं खेळत राहते, लावून ठेवणं झाकण. सांडून गिंडून देईन. हे म्हटलं आपलीच्या लेकरायचंच काम आहे. झाकण लावून ठेवलं होतं ना मी डब्याचं. मी म्हटलं थैल्या सांडून गिंडून जाईन बा, तर वर बरोबर ठेवून म्हणत होती मी, सांडलं नाही पाहिजे म्हणून. अहो तर डब्बाचा खुला नको घेऊ ना, एखादी पन्नी पाय ना, ते नाही राहत काय, आपण भाजीपाला आणतो प्लास्टिकची पन्नी, त्या पन्नीच्या अंदर ठेव आणि वरून गाठ बांधून दे, म्हणजे झाकण निघणारच नाही मग. अरे हो यार आई, हे तर भुलूनच गेली मी. बरं झालं तुम्ही आयडिया दिली मला. तर तशीच करतो मग, प्लास्टिकची पन्नी आणतो आणि त्याच्यात ठेवतो आणि असं एकदम मस्त बांधून करून ठेवून देतो थैल्यात. नाही तर काय मग, झाकण गिकण उघडलं तर सगळे मसाले मिक्स होऊन जाईल आणि मग काही समजणार नाही तिखट कोणतं आहे ना मीठ कोणतं आहे. ठीक आहे ना. तर आई तुम्ही गावात जाऊन पाहणं, सगळेले सांगा लवकर चला म्हणा, लवकर तयारी करा. आता कालच तर ग्रुपवर मेसेज टाकला मी, 11 वाजता निघून जा घरून म्हणून. आता बोलावाले जा लागेल काय त्याले, चालावं. घरूनही काढू काय त्याले मी. डबल मेसेज टाकून द्या मग अजून एक आता. ठीक आहे ना, अजून एक मेसेज टाकून देतो मी. आशा, हो आशा, झाले काय व काम? काय झालं काकू? झाले काय म्हटलं काम झाले कवाचे? काम काय झाले ना काकू, आज लवकर सुटली म्हटलं मी, पायटे सुटली आणि लवकर काम केले. म्हटलं उद्या पार्टीला जा लागते, लवकर काम करून घ्या. 10 नाही वाजत तर काम झाले म्हटलं माई. अरे वा, आज तर लवकर काम केले मग. त्या निघाले काय तर सगळे आता? काय माहित बाबा, निघाले का निघायचे आहेत. मी तर इकडे शांताबाईच्या घरा इकडे जाऊन राहिली. 11 वाजता जा लागते ना आपल्याला, 11 वाजता निघा लागते घरून. त्याच्यानं म्हटलं जाऊन पाहतो तिकडे तयारी झाली का नाही झाली त्याची. आपल्याला तर म्हणे 11 वाजता निघून जा घरून. मग आपण चाललो जातो, आपली तयारी होऊन जाते आणि त्याचीच तयारी व्हायची राहते. तर जाऊन पहा ना मग, जाऊन पहा किती वेळ आहे, काय वेळ आहे तसं सांगा मग. ठीक आहे ना, तरी तू 11 वाजता निघून जाजो घरून. वडाच्या झाडापाशी येऊन थांबजो. बरं ठीक आहे ना. येतो मग मी बी शांताबाईच्या घरा ऐकून. तुमची झाली काय तर तयारी? झाली, आमची तयारी झाली. आम्ही दोघी सासा सुनीनं लवकर कामं केले आणि झाली आमची तयारी. आता चाल म्हणून शांताबाई, तर आता आम्ही चालायला तयार आहे म्हटलं. हा काय, ठीक आहे ना, जा मग मलाही सांगा. बरं येतो मग. शांताबाई झाली काय तयारी? हो तयारी झाली ना आमची. आतापर्यंत हेच चालू होतं, काय नाही आज आहे काय नाही, तर सगळं सामान आठवणीनं ठेवून राहिलो म्हटलं आम्ही. हा काय, झाली काय तर पॅकिंग मग? हो झाली ना पॅकिंग. झालं काय तुमचं? चाला ना मग, लवकर चाललो जाऊ. तर त्याच्याचसाठी आली मी. म्हटलं किती वेळ आहे, काय वेळ आहे. 11 वाजताचा टाइम तर दिला त्या, पण म्हटलं तुमची तयारी होते का नाही होत बा, त्याच्यानं आली मग मी चक्कर माराले. झाली ना आमची तयारी झाली. आम्हाला काय तयारी करायला लागते आता. झालं असं तर चला मग निघून जाऊ. चाल ना तर मग, गाड तुम्ही तिकडे सगळेले. चाल मग बबिता, लाव म्हटलं कुलूप गिलूप आणि चला मग. लेकरायले घरीच ठेवतो म्हटलं, आज हे घरीच आहे ना तुझे भाऊजी, तर लेकरायले नाही पकडत. अच्छा, भाऊजी आहे काय घरी? ठीक आहे ना, राहू दे मग. हो तिथं कुठं बापा वावरात, त्याच्यानं म्हटलं तुम्ही घरी राहा, आम्ही वावरात आहे तर पाहिन म्हटलं मी वानेरं गिनर. आता एवढे तरास गिरास तर नाही देत म्हणा वानेरं. नाही आता नाही देत, आता जंगलातच आहे ना आता त्याले खावाले. फांद्या फुलं हे ते हिरवं जंगल आहे, तर वावरात नाही येत वानेरं. हो त्याच्यानं म्हटलं तुम्ही थांबा, आम्ही जातो म्हटलं. तर ठीक आहे म्हणे, जा म्हणे तुम्ही, मी पाहतो म्हणे लेकराले. तर चाल मग. तर एकदा फोन लावून दे ना सगळेले, निघा म्हणा घरून.
अमाय आत्ताच तर मेसेज टाकला निघा म्हणून, आता डबल फोन लावू काय? मेसेज टाकला काय? मी मेसेज नाही पाहिला बा, माझा मोबाईल घरीच आहे. तर चला ना मग. चाल मग बबिता. हो आई. भावना गेली का चंद्रकला काकू? हो गेल्या ना, त्या बैल वेळच्या गेल्या. कुठं शांता काकूच्या घरी? हो. अमाय चाल ना मग, चालत नाही काय तू? गेले ना सगळे, चाल ना आपण चाललो जाऊ, नाही तर मग म्हणून आल्या नाही. मी तर वाटच पाहून राहिली इकडे. गेल्या गेल्या, राधाई गेली, लताबाई गेली, मंदाताई गेली, चला आपण जाऊ. बरं बरं चला मग. मंदाते गेल्या का ह्या? हो गेल्या ना गेल्या. चाल ना, आपण दोघीच राहिलो म्हटलं. चाल निघाल्या सगळ्या. अन तू या पोराले त्याला नाही पकडत काय? नाही नाही, त्याला नाही पकडत. आज त्याचे बाबा आहे ना घरी, आज नाही गेले कामाले ते. तर त्याला म्हटलं पाहिजे तुम्ही, याले काही नेत नाही. तर ठीक आहे म्हणे, जाय म्हणे तू, पाहतो म्हणे. राहीन मग हो पवन पाशी करडन दिन नाही तर तरास. राहते ना, राहते. तरास गिरास नाही दे. त्याला जेवण खावण करून द्या लागते आणि झोपून द्या लागते. राहते तो, तरास गिरास नाही देत. ठीक आहे चाल मग. प्रीती इथं म्हणतो मी, हा इथं मस्त कोरडी जागा आहे आणि बसा उठाली म्हणजे मोकळी जागा आहे. ठीक आहे ना काकू, जागा घ्या तर चांगली आहे. इथंच बनवू ना मग पार्टी मस्त. बाहेरच चूल मांडू मस्त गोट्याची आणि बाहेरच बनवू. हो मस्त खुलं खुलं वातावरण. हा इथंच मस्त फट्टा वट्टा टाकू, बसू आणि बाहेरच पार्टी करू. नाही तर काय, खोपडीच्या अंदर पार्टी केल्यापेक्षा खोपडीच्या बाहेरच पार्टी करू. हा वातावरण चांगलं आहे, फुल पौधे, हा मस्त निसर्गाचा आनंद घेऊ आपण. हो हो. अमाय काकू, बबिता वहिनी आणि लताबाई या दोघी जणी कुठे राहिल्या? येऊन राहिल्या ना, येऊन राहिल्या आपल्याच मागं आहेत. हा काय, नाही तर होईन मागच्या मागं गायब. नाही हो, येऊन राहिल्या ना. घ्या ना मग, लागा ना लवकर लवकर कामी. हा गोटे जमा करा, काळ्या जमा करा, प्याचं पाणी आणा, इथं झाडू लावा आणि मस्त ताडपत्री आहे का काय खाली टाकाले काकू? चटई नाही आहे, ताडपत्री आहे तर तेच टाकू. बरं बरं. अमाय घ्या ना, लागा ना आता कामी लवकर लवकर म्हटलं. मिरच्या सांबार धुवून घ्या आणि मस्त कापा आता पकोडे बनवाले. हो ना. काय म्हणते मंदा, आशा घ्या ना. हा चाकू किकू काढा आणि कापकूप करा ना. हो काकू करतो ना. आता झाडू वाडू लावला, गोटे आणले, काळ्या जमा केले. हा 5 मिनिट बसू तर द्या. बरं बसा बसा, 5 मिनिट बसा. पाणी प्याचं असेल तर पाणी प्या आणि लागा मग कामी. आणि हे प्रीती कुठं गेली हो, कुठं गायब झाली? इकडे आहे काकू, मी तुमच्या माग खुर्चीवर जाऊन बसली ना मॅडम. हो ना मॅडम, इकडे हाय दिसत नाही का तुम्हाला? हा मॅडम होय म्हटलं मी, मॅडमचं ऐकायचं. अमाय हसून राहिले काय मला? मॅडम होय ना मी. हा खरंच, माय ऐकत जा, मी सांगतो तुम्हाला काम. घ्या, भावनानं चूल पेटवली मस्त. आता तुम्ही लवकर लवकर मिरच्या कांदे कापा आणि पकोडे बनवासाठी पेस्ट तयार करा मस्त. बेसन, हळद, जिरं गिरं टाकून. आणि मॅडमचं काम काय राहील? फक्त पकोडे बनल्यावर पकोडे खावायचं. मग मॅडम काम करत असते काय? मॅडम काम नसते करत. ओके मॅडम, ओके ओके, काम नका करू तुम्ही. आहे ना मी आता, आहे म्हटलं किती जणी आपण, 3 3 6 7 8 जणी आहे मॅडम आम्ही काम करायला. हो हो. मॅडम तर चांगलीच टिंगाली बापा, कामं नाही करत म्हणते. नाही नाही मॅडम, सध्या कोणत्याच कामाला हात नाही लावत. सगळं आता तुम्हीच करा, काय काय करायचं आहे तुम्हाला. तर कांदे कापा, मिरच्या कापा, अजून काय म्हणते पकोडे बनवा, पकोडे तळा. मी फक्त एकच काम करेन शेवटी. शेवटी कोणतं काम करशील बापा तू? कोणतं काम उरते मग? मी काय भांडे घासन ना म्हटलं, चुलीवरचे भांडे खराब नाही होत काय, तर मी भांडे घासाचं काम करन. काय बोलता पीती ताई काहीतरी. हा मॅडमले शोभन काय भांडे घासणं? भांडे गिंडे आम्ही घासतो, तुम्ही दुसरं काम करून घे जा. बरोबर, पकोडे बनल्यावर मी मस्त सगळेले प्लेट बनवून देईन. ठीक आहे ना मॅडम? हो असे काम करा तुम्ही, चांगले काम. अंगाले धक्का नाही लागत. मग अंगाले धक्का नाही लागत अशीच कामं करत असतो मी. भावना चुलीजवळ गरम होशील ना? नाही होत प्रीती ताई, गरम होईन तर काय मग, चांगलंच आहे म्हटलं. आता उन्हाळा थोडी, आता पावसाळाच आहे. आता चटके वटके नाही लागत. पाहिजे बरोबर, साडी गिडी नाही तर जाईन चुलीत. हवा गिवा येईन म्हटलं इकून तर साडी जाईन ना चुलीत. हा तिकडेच सरक थोडीशी. नाही जात ना, नाही जात. काकू झाडं झुडं हे ते तर मस्त लावले तुम्ही. हा थोडीशी तर म्हटलं फुलाचे झाडं लावून दे जा ना. कुठं लावतो तू आता फुलाचे झाडं? इथं म्हटलं तुमच्या खोपडीच्या साईडनं जागा नाही आहे का? हे विटाचं करून ठेवलं तुम्ही फुलाच्या झाडासाठी. मोजून 2-3 झाडं दिसून राहिले मला. हा मस्त जागा आहे तिथं. तर गुलाबाचे फुलं, झेंडूचे फुलं, हा झेंडूचे लाव जा. अहो पण झेंडूचे फुलं कुठून लावू मी? रोपच तर नाही भेटून राहिलं मला. 2-4 तरी झाडं पाहिजे होते झेंडूचे. पाहिजे ना, कोणाच्या घरी भेटून जाईन, नाही तर कोणाच्या वावरात राहते तर घेऊन ये जा आणि लाव जा मस्त. दिवाळीला तेच फुलं कामी येते, मग विकत नाही या लागत. पहा लागन गड्या, झेंडूचे फुलं गिलं ठेवले होते मी मागच्या वर्षीचे, वाळव उडव करून. मग ते फुलं मस्त असे बारीक करून टाकून दे जा, निघून जाते झाडं.
बरं झालं हो आली तू तर आठवण दिली त्या मला आठवण नाही होती पण आता झेंडूच्या फुलाची. मॅडम किती हुशार आहे मग आहे ना मॅडम, दिमागानं हुशार. माय डोकं बातच चालते. हो मॅडम जी, तुमचं डोकं बातच चालते. ठीक आहे ना मॅडम, आणखी कायचे झाडं लावा लागन मग? लावसान तुम्ही. एक झाड चिकूचं झाड लावा, एक झाड स्ट्रॉबेरीचं लावा, एक झाड रामफळचं लावा. मस्त लावा म्हटलं एक झाड. मग मी येत जाईन वावरात आणि मस्त तोडून नेत जाईन. ठीक आहे ना, मी झाडं लावून ठेवतो आणि मग देखभाल करायला या लागन. झाडाले पाणी टाकणं राहते. मग हे गाई ढोरं वारले राहते, त्याच्यावर बी लक्ष ठेवा लागते. घ्या काकू, गोष्टीच नका करू. लावा बरं यायले का मी पाणी गिनी येईन तर पया लागन आपल्याला. घ्या हो घ्या, गोष्टी नका करू. झाले काय काकू? कांदे मिरच्या कापून आणा इकडे. बनवतो ना मी मस्त गरम गरम पकोडे. मॅडमच्या हात दुकान, मॅडम काय तकलीफ घ्यायला पाहिजे. आहे ना आता एवढे सारे काम करणारे. हो झाले ना, झाले. देतो म्हटलं आता. हो ना, काय मग बेसन काय, हळद मिठाचा डब्बा काय आणि मस्त मिश्रण तयार कर. प्रीतीताई, मला अंदाज नाही समजत ना. कोणाला अंदाज समजते त्याला सांगा. मी पकोडे तळू लागन बा, फक्त तुम्ही मला मिश्रण तयार करून द्या. नाही तर मग मीठ गीठ कमी झालं तर मग मजा नाही येत ना. मीठही बरोबर पाहिजे, तिखटही बरोबर पाहिजे. त्याच्यानं मिश्रण तयार करून मागा कोणाले. शांत काकू, इकडे या बरं, तुमचं काम पडलं आम्हाला. इकडे या तुम्ही. बरं येतो. आम्हाला मिश्रण तयार करून द्या ना. तिखट मीठ बरोबर आहे नाही आहे, जिरं हे ते बरोबर टाकून द्या ना तुम्ही. बरं ठीक आहे ना, काढ थैल्यातून बेसन काढ आणि तो हळद मीठ मसाल्याचा डब्बा काढ. बनवून देतो मी तुम्हाला मिश्रण मस्त. हो तेच म्हटलं काकू, आता तुम्हाला अंदाज समजते, आम्हाला काही अंदाज समजत नाही सावट्या लोकांचा. आणि मग पाणी कमी जास्त होऊन जाते. पाणी बी बरोबर पाहिजे, कमी जास्त नाही पाहिजे. नाही तर मग जास्त पाणी झालं तर बरोबर पकोडे नाही बनत. आणि एकदम समजा कमी पाणी झालं तर मग ते कडक कडक पकोडे बनते. तेही नाही पाहिजे. असं म्हणजे मिश्रण व्यवस्थित पाहिजे. देतो ना मी आता, देतो म्हटलं बनवून. बरं द्या बनवून. मिश्रण तयार करून दिलं तुम्हाला. तिखट बरोबर आहे, मीठ बरोबर आहे, पाणी बरोबर आहे. तर आता 5 मिनिट राहू दे असंच. ठीक आहे ना. तर एक काम कर, कढई ठेव आणि तोपर्यंत तेल गरम होते. तेल गरम व्हायला टाइम लागते ना. हो भावना, कढई ठेव तोपर्यंत. बरं ठेवतो. जमला आता, तेल गरम होऊ दे, मग मी तुला काढू लागतो पकोडे. हाय ना काकू, मी करू लागतो ना मदत भावनाले. आता आली मी तर करू लागतो ना. लय वेळची बसली जाईये चुली जवळ. इकडे बस ना म्हणा, नाही तर भावनाले इकडे बस. काकू जा म्हटलं तुमच्या बहिणीला मदत करा. जाऊ काय बापा, जातो. माय कोणतं काम आहे तुमच्या पोरीबारीत. जातो मी माझ्या बहिणीजवळ. आमच्यामध्ये काम नाही आहे तुमचं? नाही ना, आता तुमच्या अलगच गोष्टी चालू राहते. काय बोलू मी त्याच्यात? काय अलग गोष्टी चालू राहते काकू? कामाच्या तर गोष्टी चालू आहे. बरं करा तुम्ही कामाच्या गोष्टी करा, मी जातो आणि मदत करू लागतो. भावना ये म्हटलं, बस यायच्या संग यायले 2-4 गोष्टी सांग. भावना ये म्हटलं, आता तुझ्या सासूचा नंबर लाव तिथं. तुझ्या सासूले गरम होऊ दे चुलीपाशी. हो आता सुनीचं काम झालं, आता सासूचं काम आहे. चंद्रकला पाय बरं तपलं काय तेल तर. तेल काय तपाचच आहे म्हटलं, टाइम लागते. घाई नको करू तू, चांगल्यानं तपू दे. अहो काय म्हणते, सलादसाठी कापायचं असन तुम्हाला. काकडी आहे, मुळा आहे तर कापा. सलाद पाहिजे असन तर. सलादचं पहिलेच कापून ठेवलाय यायनं. हाव काय? रुपाचं मन होतं आपल्या पार्टी तेव्हाचं. हो ना, पण सुनीलनं नाही म्हटलं, त्याच्यानं नाही आली ते, नाही तर आली असती. हो, आपल्याला मिस करत असन, म्हणत असन मस्त पार्टी करायला गेले, मस्त पार्टी करून राहिली असन, अशी करत असन आता ते घरी. हो तर बरोबर आहे ना, सुनीलचं पाण्या पावसाचे दिवस आहे, कुठे इथं लहानच्या लेकराला घेऊन वाके करत बसा. तेच तर तो म्हणे गावात पार्टी करा तर काही हरकत नाही म्हणे, घरीच पार्टी करा म्हणे. मी काही म्हणत नाही म्हणे, पण वावरात नाही म्हणे लहानच्या पोराला घेऊन. हो काही नाही होत, आपण पकोडे बनवू का नाही तर घेऊन जाऊ तिच्यासाठी. हो देऊ ना तिले, नेऊ ना. आता एवढे मोठे खाणं थोडे ना आपल्यानं. नाही एवढे मोठे नाही होत खाणं. हो, तर जेवढे खाणं होईल तेवढे खाऊ आणि बाकीचे मग सगळेले थोडे थोडे वाटून देऊ आपण. हो, थोडे थोडे देऊन दे जाणं, लेकरासाठी घेऊन जाईन मी. हो, आता लेकराले माहित आहे आई पार्टी करायला गेली, ताई आणन पकोडे, वाटतं पाहिनच लेकर. हो, त्याच्यानं सगळेले थोडे थोडे देऊन देऊ आणि जास्तीचेच बनवू. ठीक आहे ना शांताबाई. हो, जेवढं बेसन आहे ना आपल्या जवळ तेवढं पूर्ण बेसनाचे बनवून घेऊ म्हटलं, वापस नाही न्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना. वहिनी, लक्ष्मीला नाही आणलं तुम्ही? नाही, लक्ष्मीला नाही आणलं, घरी बाबा आहे ना, त्याच्यानं म्हटलं पाहिजे तुम्ही. गणही आहे घरी, खेळतेत दोघे जण. हो माहित तिथेच आहे. मग लायना लागला होता माय माग, आई मी येतो, आई मी येतो. मी म्हटलं तू नको येऊ म्हटलं, लेकरं विकरं कोणीच नाही आहे तिथं, म्हटलं गावातच राह मस्त. बाबा आहे म्हटलं, आज काम बंद होतं वाटते माणसाचं, सगळे जण घरीच आहे. हो, आज काम बंद आहे ना त्याचं, त्याच्यानं गेले नाही ते. हो ना, आजचा दिवस चांगला सापडला पण आपल्याला पार्टी करायला. आज सगळे जण घरीच आहे.
हो ना, लेकरं मस्त पाहून राहिले आपापले, आणि आपण पार्टी करायला आलो. किती मस्त दिवस सापडला आपल्याला आजचा. हो शांताबाई तेल तपलं म्हटलं, काढू आता पकोडे आपण. बरं बरं ठीक आहे ना, काढू काढू. पकून राहिले ना चंद्रकला? हो शांताबाई पकून राहिले ना, मस्त मस्त काढले, त्या जाळले नाही काही नाही, मस्त पकवता येते पण तुले. हो मस्त पकवतो म्हटलं मी. काकू काय मस्त सुगंध येऊन राहिला, मस्त टेस्टी टेस्टी. माझ्या तोंडात पाणी सुटून राहिलं वाटतं, कधी खातो ना कधी नाही. माय तर बनव ना मग प्लेटा. प्लेटा बनवणं चालू करतो आतापासून? हो. तर आता पकोडे काढायला काय टाइम लागते काय, लवकर लवकर काढतो म्हटलं आम्ही. जेवढे खाणं होते तेवढे बनवून घेतो सध्याचे, आणि मग बाकीचे नंतर बनवू गरम गरम घरी नेवाच्या वेळेस. हो घरी जायच्या वेळेस मस्त गरम गरम आतापासून बनवून ठेवून देऊ, तर थंडे थंडे चांगले नाही लागणार खावाले. नाही तर काय, मग गरम गरम पकोडेच खाण्यात मजा येते. तर बनव मग प्लेटा, दे म्हटलं सगळेले, आम्ही येतो. हो एवढं काढून घे शांताबाई, मग आपण जाऊ. नाही तर काय मग. आजचा दिवस मस्त वागला पण शांताबाई, उघाड आहे आज. नाही मी म्हटलं पाणी येते का काय, पाणी येते का काय, पण आज उघाड आहे. हो पाणी म्हणत असन आज यायची पार्टी आहे, तर पार्टी काही खराब करू नाही, मस्त यायले पार्टी वाटी करू देऊ म्हणत असन, आणि उद्या येईन मग पाणी. उद्या काय सांगता नाहीये, संध्याकाळी येऊ शकते, रात्री येऊ शकते. ते तर आहे, मोसमचं काही सांगता नाही येत. जमलं ना पण. आपण वावरात आलो, मस्त चुलई मांडली, पकोडी पकली आपले. आता फक्त म्हणजे आपल्या पोटात जावाचे बाकी आहे. हो पार्टी गिटी तर मस्त जमून राहिली म्हणा, मजा येऊन राहिली मस्त. बरं झालं आपण वावरातच आलो तर पार्टी करायला, वावरात मजा येते, घरी एवढी मजा नाही येत. गावातल्यापेक्षा वावरातच गमते पार्टी वाटी करायला, गावात नाही गमत. गावात काय ते रोजचं बसणं, रोजचं उठणं, हाय हॅलो. वावरात येतो, मस्त पार्टी करतो. चिमण्याचा आवाज, पक्षी पाखरं, रंगोरंगीचे आवाज, चांगलं वाटते ऐकायला येते तर. हो आता हे झाडं झुड आहे, तर मिट्टू आहे, पोपट आहे, बगडे आहे. हो सगळेच येते म्हटलं पक्षी. मॅडम उतरा आता म्हटलं खुर्चीच्या खाली आणि बनवा प्लेटा. मॅडम बरोबर, मॅडम उतरते आता खुर्चीच्या खाली. हो ना, आली तेव्हापासून खुर्ची सोडली नाही तिनं. मले मस्त आवडली ना जागा हे. मस्त रमणूक जागा आहे, मस्त वाटून राहिलं मले, म्हणून मस्त बसली मी खुर्ची पकडून. न सगळ्या जणी तिकडे बसल्या, मस्त गोष्टी करून राहिल्या, आणि हे इकडे बसली एकटी फक्त. करू द्या ना, गोष्टी करते तर मी गेल्यावर मी गोष्टी सांगून त्याले. हो हो. प्रीती बनवा लागते का अजून पकोडे? नाही नाही काकू, आता नाही बनवा लागत, होते म्हटलं, एवढेच तर लय झाले. बनवला मी ना प्लेटा. बरोबर दिलं ना सगळेले? हो बरोबर, काय बरोबर देतो म्हटलं मी. दोघी मिळून एक एक प्लेट, जास्त भांडे कायले भरवता, दोघी मिळून खाऊ म्हटलं, अजून घेता येते मग. तुमच्या मतानं कमी जर पडत असन तर काढतो आम्ही अजून. इथंच आहे आम्ही बसलो चुलीजवळ. येऊन जा ना काकू, होते होते, या इकडे, तुम्ही खाऊन घ्या, मग लागन तर काढता येते आपल्याला. आता पकोडे बनव ना, खाणंच आहे म्हटलं आपल्याला दिवसभर. हो भूक लागली का पकोडे बनवा आणि खा, पकोडे बनवा आणि खा. काय म्हटलं, तुम्ही दोघी जणी या इकडे बसा. व चंद्रकला कढई खाली ठेवणं, तेल आटणं नाही तर. काड्या काढून घेतो म्हणत होते मी. काड्या राहू दे ना, आता थोड्याशास्त काड्या त्या पेटू दे. अजून इस्त इजन तर अजून फूक मारा लागन. हो मोठ्या मुश्किल नाही इस्तं पेटलं, ओल्या काड्या आहेत इस्तही पेटायला नाही पाहत. नाही तर काय, मग त्याच्यानं राहू दे, काळेले पेटू दे, फक्त कढई खाली ठेवून दे, म्हणजे तेल नाही आटणार. बरं ठीक आहे शांताबाई, ठेवतो. हो चाल मग, आपण हात गीत धुवू, आपण मस्त गरम गरम पकोडे खाऊन घेऊ. हो हो. कसे बनले हो पकोडे? तिखट मीठ बरोबर आहे? मावशी मस्त बनले पकोडे, तिखटही बरोबर आहे आणि मीठही बरोबर आहे, काहीच कमी नाही आहे म्हटलं, आणि टेस्टी बनले मस्त. हो काकू मस्त पकवले तुम्ही, असेच पकोडे पाहिजे, मस्त बनले, खरंच सांगतो. हो काय? तशा तुम्ही दोघी बहिणी कामाच्या आहे ना, तुमच्याशिवाय तर होत नाही. हो ना, आम्ही कामाचं आहो ना बापा, पुढं पुढं आम्हालाच व्हावं लागते. हो ना काकू, खरंच, पण तुम्ही दोघी जणी येता ना, तर आम्हाला टेन्शन नाही राहत, आम्ही मस्त बिंदास्त राहतो ना. काही बनवायचं टेन्शन ना, कायचं टेन्शन, सगळं तुम्ही सांभाळून घेता. पैसे जमा करणं, सामान आणणं, काय काय लागते काय काय नाही, सगळं पाहून घेता म्हटलं तुम्ही. सगळं बरोबर करता तुम्ही, काहीच कमी नाही पडत. हो ते तर आहेच, प्लॅनिंग बी तशीच करतो ना मग, काही भुलली नाही पाहिजे म्हणून. कालपासून चालू आहे बबिताचं माया, बाई हे घेतलं काय, बाई ते घेतलं काय, बाई हे ठेवजो ते ठेवजो. आठवणीनं पॅक केलं म्हटलं मी काल. हा काय काकू, पहा बरं, काहीच कमी नाही पडले. आणि माचीच्याही 2-2 डब्या घेऊन आली. आई म्हणे पावसाळ्याचे दिवस आहे, इस्त पेटते नाही पेटत म्हणे, तर 2-2 डब्या घेऊन घ्या म्हणे. मी म्हटलं घे मग घे, वापस आणता येते म्हटलं. म्हणूनच तर आम्ही जिम्मेदारी घेत नाही, सगळं तुमच्यावर सोपून देतो, मग तुम्ही करता बरोबर. आणि समजा शांताबाई कुठं पाहूनपणा गेली आणि मग तुम्ही पार्टी करा, तर कसं करा मग?
काय माहित बापा, मग तर काही ना काही भुलनच आम्ही, पक्क्यात भुलतोच. मग आम्हाला लिस्टच तयार करा लागन. माचीस, काड्या, कढई, अजून काय प्लेट, वाट्या, ग्लास, हा अशी लिस्टच तयार करा लागन म्हटलं मग आम्हाला. हाव काय? हो ना, कारण की भुलून जातो ना, एवढं मोठं सामान नाही राहत लक्षात. हो हो. मावशी मस्त बनले पकोडे. खाय ना मा बाई, खाय ना मग. हा मस्त बनले तर खा, पोटभर खा. नजून लागन तर अजून देतो बनवून. नाही बापा, एवढे मोठे खाणं होते काय? हेच तर लय झाले. माय अजून तर लय आहे हो मिश्रण. आता हाय घेऊन जाऊ घरी बनवून. आता तुम्ही बनवले, आता मी आणि प्रीतीताई बसन चुलीजवळ. आहे ना प्रीतीताई? ठीक आहे ना बापा, बनवू लागन ना. हो, आपण दोघी बनवू आता. खाऊन झाल्यावर, आताच नाही, थोड्या वेळानं. आताच नाही हो, गावाला जायला टाइम आहे ना आपल्याला. जाऊ 4 वाजता, तेव्हा बनव जा गरम गरम. ठीक आहे ना मावशी, गरम गरम बनवून गरम गरम घेऊन जाऊ मग घरी. नाही तर काय मग. चला मग मित्रांनो, या तुम्ही बी आमच्या पार्टीत मस्त गरम गरम पकोडे खाले. पहा मग शांता काकूच्या वावरातलं लोकेशन किती मस्त आहे ना, मस्त गमते. मस्त शुद्ध हवा, खुलं वातावरण, मस्त गमते. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.